बारामती विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला तडे जायची शक्यता आहे, कारण काँग्रेसनं आता या पोटनिवडणुकीसाठी कंबर कसल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यामुळे बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळलेली आहे। एकीकडे शरद पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं बारामती पोटनिवडणुकीमध्ये उमेदवार न देण्याची भूमिका घेतली आहे, मात्र मवियाचा घटक पक्ष असलेल्या काँग्रेस थेट उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवण्याची तयारी करतोय आणि त्यामुळे या पोटनिवडणुकीवरनं मवियामधले मतभेद आता चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळतंय। या दोन्ही ठिकाणच्या ज्या जागा आहेत या सर्वस्कृत आहे की तुतारी चिन्हावर राष्ट्रवादी या निवडणुका लढल्या होत्या। ते लढत नसतील तर काँग्रेस त्या ठिकाणी लढण्याकरता तयार आहे, अशी सविनय भूमिका ही काँग्रेस पक्षाची होती आहे आणि या भूमिकेच्या अनुषंगानं आम्ही या संदर्भामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जे प्रदेशाध्यक्ष शिंदे साहेब यांच्याशी ही आमची भावना त्यांना कळवलेली आहे। उद्यापर्यंत उमेदवाराचं नाव देखील आमच्या काँग्रेस पक्षाच्या वतीनं हे अंतिम आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत। या संदर्भामध्ये काँग्रेस पक्षाशी अजित पवार राष्ट्रवादी पक्षाच्या कोणीही आतापर्यंत संपर्क केलेला नाही। काँग्रेसने घेतलेल्या या भूमिकेमुळे आता बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली आहे। काँग्रेसच्या या भूमिकेवर अजित पवारांचे पुत्र जय पवारांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे, पाहूया। बघितलं असेल तर आजोबा म्हणजे पवार साहेबांचं पण एक बातमी आली की ते पण आग्रह करतायत बिनविरोध व्हायला पाहिजे। मला वाटतं की बारामतीकरांना सगळ्यांनाच वाटतं की ही निवडणूक बिनविरोध व्हायला पाहिजे, कारण दादांचे अनेक वर्षांपासून काम प्रेम सगळ्यांना समोर दिसतंय आणि कसं हे एकदम दुःखातली गोष्ट आहे की ही निवडणूक आज आपल्या समोर आली आहे। त्याच्यामुळे मला वाटतंय की सगळेच बारामतीकर दादांचं कुटुंब असून त्यांच्या पण मनात भावना आहेत की ही निवडणूक बिनविरोध। अजित पवारांचं निधन झालं आणि त्यानंतर सुनेत्रा पवारांविरोधात निवडणूक लढवणार नाही अशी भूमिका शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली आहे, पाहूया। बारामतीची जी पोटनिवडणूक लागते विधानसभेची, त्या बाबतीत आमच्या पक्षाने ऑलरेडी सुप्रियाताईंनी जाहीर केलेलं आहे की आमच्या पक्षातर्फे कोणताही उमेदवार लढणार नाही। तर बारामतीची ही निवडणूक बिनविरोध व्हावी असं आवाहन खुद्द मुख्यमंत्र्यांनी केलंय, ऐकूया। सर्वच पक्षांनी सुनेत्राताईंना पाठिंबा दिला पाहिजे। माझी अशी सर्वांना विनंती असेल की ही पोटनिवडणूक बिनविरोध झाली तर महाराष्ट्राला साजेशी अशा पद्धतीनं ही परिस्थिती होईल। यापूर्वीही अनेक वेळा महाराष्ट्राने बिनविरोध पोटनिवडणुका केलेल्या आहेत। मला असं वाटतं सगळ्या पक्षांनी मन मोठं करून बिनविरोध निवडणूक केली पाहिजे। दरम्यान नाना पटोलेंनी सकपाळांचं वक्तव्य माहीत नसल्याचंही म्हटलंय। अशा घटना झाल्यानंतर त्याला बिनविरोध करायची परंपरा काँग्रेसनीच त्यावेळेस एकनाथ मुंडे गेल्यानंतर काँग्रेसने केलेली होती, पण त्याच्यानंतर भाजपने त्याचं पालन केलं नाही। अशा ठिकाणी अनेक घटना झालेल्या आहेत। त्यामुळे माननीय प्रदेश अध्यक्ष यांनी आज काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी जो काही निर्णय घेतलेला जो पेपरमध्ये वाचला तो कुठल्या आधारावर घेतला, काय झालं, कक्षेसर्चीने काय त्यांना सूचना दिलेल्या आहेत त्याची माहिती माझ्याकडे नसल्यामुळे मी त्यावर आता प्रतिक्रिया देऊ शकत नाही। राज्यातल्या आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता महाविकास आघाडीत मोठ्या घडामोडींना वेग येतोय। नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या पाठिंब्याची आता ज्येष्ठ नेते शरद पवार परतफेड करणार का हे स्पष्ट झालंय। पवारांकडनं उद्धव ठाकरेंना मोठा शब्द, राज्यसभेच्या निवडीवेळी महाविकास आघाडीतल्या सगळ्याच पक्षांनी मदत केली। ठाकरे उमेदवारीसाठी जे नाव देतील त्यासाठी आमचं सहकार्य आणि पाठिंबा राहील असंही ते बोलले।